पुढची बातमी आहे ती भाषिक संघर्षाच्या संदर्भातली आहे। शासकीय कर्मचाऱ्यांच्यासाठी हिंदी भाषा परीक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यांना तशी परीक्षा सुद्धा लावण्यात आली होती। मात्र मंत्री उदय सामंत यांनी ही परीक्षा थांबवली। शासकीय कर्मचाऱ्यांची 28 जूनला होणारी परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, कारण मनसेने या संदर्भामध्ये आंदोलनाचा इशारा दिला होता। मुळात महाराष्ट्राची राजभाषा ही मराठीच आहे। ती हिंदी भाषा अधिकाऱ्यांना येण्याची गरज नाही। अधिकाऱ्यांकडे ज्यांचं काम आहे त्या लोकांना मराठी येणं गरजेचं आहे। अशा पद्धतीने परीक्षा आमच्या अधिकाऱ्यांवर लागून हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न शासन करत असेल तर आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो। मी आता आमच्याच प्रधान सचिव मराठी भाषेच्या जे किरण कुलकर्णी आहेत त्यांच्याशी चर्चा केली। जी परीक्षा हिंदीची लावलेली होती त्याला स्थगिती दिलेली आहे आणि भविष्यामध्ये ही हिंदीची परीक्षा आवश्यक आहे का ते मी राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून पडताळून बघणार आहे आणि जर आवश्यक असेल तर कंटिन्यू करू, जर आवश्यक नसेल तर ही हिंदीची परीक्षा न घेण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत।